फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बाय द वे लेखा, तुला ड्रेस खूप छान दिसतो. तू स्वतः डिझाईन केलास का? मी नाही. तुम्ही माझी मस्करी करताय ना? अगं मस्करी काय? अच्छा अच्छा अच्छा, तुला असं म्हणायचं आहे की तुझ्या डिझाईन्स यापेक्षा जास्त चांगले असतात, राईट? सर, आज तुम्ही मस्करीच्या मूड मध्ये दिसताय का? तू कॉफी घेणार? चालेल. एक मिनिट. वेटर, दो कॉफी. सर, तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीये. कोणता प्रश्न? तुम्ही आज इतक्या चांगल्या मूड मध्ये कसे काय आहात? अगं लेखा, आपण जेव्हा आपल्या चांगल्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटतो तेव्हा आनंद होतोच ना. ओके. बाय द वे, तुम्ही मला इथे का बोलवलं होतं? लेखा, तुला त्याने नाही, मी बोलवलंय. लेखा थांब, प्लीज थांब. बघ, मी सांगतोय म्हणून थांब. लेखा, त्या दिवशी ऑफिसमध्ये जे घडलं त्यासाठी आय एम वन्स अगेन व्हेरी व्हेरी सॉरी. मी तुझा प्रॉब्लेम न जाणून घेताच मी विनाकारण तुझ्यावर रागाच्या भरात ओरडलो. इट्स ओके. मी सगळं विसरले आणि मनातनं सगळं काढूनही टाकलं. ग्रेट. सो कधीपासून तू परत कंपनी जॉईन करतेस? मिस्टर यश राजीव, मी सगळं विसरले याचा अर्थ हा नाही की मी तुमची कंपनी पुन्हा जॉईन करते. प्लीज तुम्ही मला गृहीत धरू नका कधी. लेखा, हे बघ, आता तू जरा जास्तच ताणून धरतेस. अगं, यशनी तुला सॉरी म्हटलंय ना, मग आता आणखी काय प्रॉब्लेम आहे? डबल सॅलरी. मी तुझा पगार दुप्पट करायला तयार आहे लेखा. मी आता हाच विचार करत होते. तुम्ही अजून पैशाचा माज कसा दाखवला नाही. तुम्ही जर माझ्यावर दया दाखवून मला नोकरी परत देत असाल ना, तर मला ती नकोय. नकोय तुमची डबल सॅलरी. आणि मी हे सगळं रागाच्या भरात बोलत नाही. तर मी एक खूप सामान्य मुलगी आणि म्हणून मे बी तुमच्यासारख्या मोठ्या कंपनीत काम करायची माझी लायकी नाही. आज तुम्ही स्वतः मला पुन्हा नोकरीवर ठेव. उद्या जर माझी डिझाईन्स नाही आवडली तर तुम्हीच मला वाटेल तसं बोला आणि ते मला सहन होणार नाही. झालं बोलून. आता माझं ऐक. हे बघ लेखा, मी तुझा पगार दुप्पट करतोय याचं कारण हे नाही की मला तुझ्यावरती दया आली.
लेखा, तुझ्या कामामुळे कंपनीला लाखोंचा फायदा होतोय, म्हणून मी हे सगळं करतो. आणि तू जर का परत जॉईन केलंस तर मला आनंद होईल. कंपनीला गरज आहे तुझी लेखा, नाही म्हणू नकोस. इतका मोठा निर्णय मी घाईने नाही घेऊ शकत. मला थोडासा वेळ हवा. लेखा, अगं कॉफी तर घेऊन जा. नाही, नको. मला उशीर झाला, मी निघते. लेखा लेखा वेट प्लीज. एसपी, जाऊ दे तिला. मला नाही वाटत की कोणाच्या ते सांगण्यावरनं काही करेल. आता तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक बघितली आज मी. नमस्कार गुरुजी. नमस्कार. या बसा. तातडीनं बोलवून घेतलं. लेखाच्या बाबतीत कुठली गोष्ट लपवून ठेवत नाहीच मी तुमच्यापासून. तुम्ही तिच्या भूतकाळाबद्दल जे सांगितलं होतं ते खरं निघालंय. लेखाचं यापूर्वी एक लग्न झालंय, पण तेव्हा ती खूप लहान होती आणि ते सुद्धा तिच्या मर्जी विरुद्ध झालंय. हे बघ, विधिलेखित काही केला टळायचं नाही, पण माझं म्हणणं ध्यानात ठेव. ह्या मुलीच्या ललाटी विधात्यानं राजयोग लिहिला आहे, पण तो राजयोग दुसऱ्या लग्नानंतरच सुरू होणार आहे. तीच समस्या आहे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तिचा पुनर्विवाहाचा योग आहे, आणि गोष्ट चांगलीच आहे. जे झालं गेलं ते गंगेला मिळालं, पण तिच्या दुसऱ्या लग्नासाठी स्थळ कुठे बघू? त्याची काही गरज नाही. पण एखादं स्थळ काय स्वतः चालून येईल का घरी? नाही, पण आपण हालचाल काही करायला नको का? त्यातनं आपली मुलीची बाजू, आणि आर्थिक परिस्थिती अशी आहे की 4 स्थळ स्वतःहून येणार पण नाहीत. हे बघ, मुलं बघायला सुरुवात करायला हरकत नाही, पण देव कोणाच्या प्रयत्नांना यश देईल ते काही सांगता येतं नाही. पण माझ्या अंदाजाने एखादं चांगलं स्थळ समोरूनच येईल. हे बघ, तुला काही जास्त काही विचारायचं असेल तर ताबडतोब विचारून टाक. मनात काही ठेवू नकोस. नाही, एक विचारायचं होतं. म्हणजे तिचा अगोदरचा नवरा काही तिला त्रास नाही ना देणार? म्हणजे बिचारीचं सगळं चांगलं चाललेलं असायचं आणि हा मध्येच यायचा. मला तरी वाटतं तिच्या लग्नात कसलंही विघ्न येणार नाही. त्यातून देवाच्या मनात काय ते कोण जाणे. एसपी, आपण जितके प्रयत्न करायचे होते तितके प्रयत्न करून झालेत. आता तिला जसं हवंय तिच्या मनासारखं ती वागेल. पण यश, तू इतकं रिलॅक्स काय आहेस? ती आलीच नाही तर? ती येणार एसपी. मला पूर्ण खात्री आहे ती परत येणार. तुला इतकं कॉन्फिडन्स आहे मला बघून खरंच आश्चर्य वाटते. पण मला सांगशील हा कॉन्फिडन्स तुला कशामुळे आहे? एसपी, जर का तिला आपल्या कंपनीत परत यायचं नसतं तर जेव्हा मी इथे आलो ती तेव्हाच निघून गेली असती. ज्या अर्थी ती इथे थांबली, आपलं संपूर्ण बोलणं ऐकून घेतलं, त्यामुळे स्पष्ट कळतं की ती परत येणार नाही. जर हे कारण असेल तर तू चुकतोय. लेखाचा स्वभावच तसा आहे. ती कोणालाही विरोध न करता मुकाट्याने ऐकून घेते. तू बरोबर बोलतोयस एसपी, पण तरी सुद्धा आधीच्या लेखात आणि आत्ताच्या लेखात भरपूर फरक आहे. तू तिचे डोळे बघितलेस? आधी तिच्या डोळ्यांमध्ये थोडी भीती असायची, आणि आता एक वेगळाच कॉन्फिडन्स, एक वेगळाच आत्मविश्वास. गुड ऑब्झर्वेशन. एसपी, तू तिला तिचा चांगला मित्र म्हणतोस ना? तुझ्या हे लक्षात नाही आलं? पण यश, तू मुलींना इतका क्लोजली ऑब्झर्व केव्हापासून करायला लागलास? इकडची कॉफी छान आहे नाही? याला लेखा आवडू लागली आहे की काय?
लेखा काय म्हणाले का SP? झालं तुझं बोलणं त्यांच्याशी? ताई तिथे फक्त SP सरच नाही, यश सर सुद्धा आले होते. काय पैसे मागायला आलेले असणार ना? वाटलंच होतं मला. ही माणसं ना स्वतःच्या चैनीसाठी लाखो रुपये खर्च करतील, पण आपल्याकडनं मात्र पै वसूल केल्याशिवाय राहणार नाहीत. ताई एक मिनिट, मी काय बोलते ते पूर्ण ऐकून तरी घे, मग तुला काय मतं द्यायची ती दे. यश सरांनी मला पुन्हा जॉब जॉईन करायची ऑफर दिली. काय? अगं मग तू विचार कसला करतेस? लगेच जॉईन कर. मी तर म्हणते उद्यापासून जॉईन कर. लेखा अगं तुझ्या भल्यासाठीच सांगते मी. निदान पैशासाठी तकतक तरी करायला लागणार नाही ग तुला. बर, तुला जॉईन करायचं नसेल तर आणखीन एक मार्ग आहे. कोणता मार्ग? म्हणजे बघ, तू हो म्हणत असशील ना तर मी लगेच स्थळ बघायला लागते तुझ्यासाठी. हा ताई तू पुन्हा लग्नाचा विषय काढलास. अगं तुला किती वेळा सांगितलं मला नाही बोलायचंय म्हणून. आणि एक मिनिट, मी लग्नाला होकार देऊन हा प्रश्न कसा सुटणार आहे? अगं म्हणजे उद्या तुझ्यासाठी जे स्थळ बघू, म्हणजे तुझा जो होणारा नवरा असेल ना त्यांच्याकडनं आपण पैसे घेऊ आणि त्या कंपनीत भरून टाकू. म्हणजे प्रश्न मिटला ना. आणि नवऱ्याला काय पैसे दिले काय नाही दिले काय सारखंच, हो की नाही? काहीतरी बोलू नको सुगाच. अगं आणि तसंही तुला माहितीये माझं पहिले लग्न झालंय, आता पुन्हा दुसरं लग्न? लेखा त्या लग्नाला काही अर्थ नाहीये. अन्यायच झालाय तुझ्यावर. आणि आता मी काही ऐकणार नाहीये तुझं. मी तुझं लग्न लावून देणार आणि त्याच्यासाठी स्थळ पण बघायला सुरुवात करणार आहे. ताई मी चुकीच्या वेळेला आलो वाटतं. आता काही न बोलता इथून गेलेलं बरं. दुर्गेश, तू कधी आलास? काय नाही, आत्ताच. काही काम होतं का तुझं? उदय साहेब आहेत का? माझं त्यांच्याकडे काम होतं. अरे उदय काका ऍक्च्युली घरी नाहीये. तो बाहेर एका कुठल्या तरी फंक्शन साठी गेलाय आणि रात्री लवकर येईल असं मला वाटत नाही. ठीक आहे, मी येतो नंतर. थांब रे, जाशील. आणि काय रे, जर उदय साहेब घरात नसतील तर घरातल्या दुसऱ्या कोणाशी बोलायचंच नाही असं काही कोणी सांगितलंय की काय तुला? का तशी काय सक्त ताकीद वगैरे मिळाली आहे तुला? हा? नाही नाही, तसं काही नाही. बस बस रे. काय झालं? असं निरखून का बघताय माझ्याकडे? नाही, काही नाही. बोला ना, असं का बघत होतात? दुर्गेश, जेव्हा जेव्हा मी तुला भेटतो, तुझ्याकडे पाहतो, तेव्हा नेहमी मला असं वाटत असतं की आज जर मला मुलगा असता तर तोही असाच तुझ्यासारखा तरुण तडफदार असता. कदाचित त्यांनी आपली पार्टी जॉईन केली असती. पार्टीच्या सगळ्या कामकाजात त्यांनी लक्ष घातलं असतं किंवा कदाचित स्वतःचा बिझनेसही सुरू केला असता. आणि हे असं जर त्यांनी जाऊ दे,
या जर तरच्या गोष्टींमध्ये फार मन रमवण्यात काही अर्थ नाहीये. अख्खा दिवसभर मी कामात बिझी असतो तोपर्यंत या गोष्टीची जाणीवही होत नाही. पण एकदा का संध्याकाळ झाली की मग मात्र मन खायला उठतं. मला कुणाशी तरी बोलावं असं वाटतं. आणि आता तू दिसलास म्हणून वाटलं 2 शब्द तुझ्याशी बोलावेत. दुर्गेश, तुला माहिती असेलच की मला आणि सईला आम्हाला मूलबाळ नाहीये. काही वर्षांपूर्वी 2 गोंडस मुलं आमच्या आयुष्यात आली होती. मी आणि माझ्या बायकोनी सईनी आम्ही दोघांनी त्यांना आपलं मानून लहानाचं मोठं करायचं ठरवलं होतं. खरंच किती सुखाचे दिवस होते रे ते. पण देवाच्या मनात काहीतरी भलतंच होतं. ती दोन्ही मुलं जशी आमच्या आयुष्यात आली होती अचानक, तशीच एक दिवस ती निघून गेली. त्यांची नावं होती साहिल आणि लेखा. दुर्गेश, त्यांची नावं तुला कशी काय माहित?